हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत युनिट 4 मधील हाऊ क्रिएचर्स मूव, म्हणजे प्राणी कशा प्रकारे चालतात, त्यांच्या हालचाली कशा होतात. क्रिएचर्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, मूव म्हणजे त्यांच्या हालचाली. लिसन, रिपीट, लर्न अँड रिसाइट. ऐका, म्हणा, शिका आणि म्हणून दाखवा. तर सुरुवातीला मी संपूर्ण कविता वाचतो, जे लिहिले ती पूर्ण कविता. The lion walks on padded paws. The squirrel leaps from limb to limb, while flies can crawl straight up a wall, and seals can dive and swim. The worm he wiggles all around, the monkey swings by his tail, and birds may hop upon the ground or spread their wings and sail. But boys and girls have much more fun. They leap and dance and walk and run. अशा प्रकारे या कवितेच्या ओळी आहेत. तर सुरुवातीपासून आपण त्यांचा अर्थ समजून घेऊया. कशाचा अर्थ काय आहे. या सुरुवातीच्या ओळींचा अर्थ बघूया. द लायन वॉक्स ऑन पॅडेड पॉज. आता लायन म्हणजे जंगली प्राणी, हिंस्र प्राणी, सिंह. सिंह कसा चालतो. द लायन वॉक्स ऑन पॅडेड पॉज. सिंहाचे पंजे, पॉज म्हणजे पायाचे तळवे. सिंहाचे पंजे कसे असतात तर अगदी मऊ असतात. का तर सिंह जेव्हा शिकार करायला जातो तेव्हा त्याच्या पायाचा आवाज येऊ नये म्हणून त्याचे पाय मऊ गादीसारखे असतात आणि त्याच्या पायाचा आवाज येत नाही. द लायन वॉक्स ऑन पॅडेड पॉज म्हणजे सिंह जेव्हा चालतो तेव्हा त्याच्या पायाचा आवाज येत नाही, त्याच्या पंजांचा आवाज येत नाही. त्यानंतर या पुढच्या ओळी. द स्क्विरल लिप्स फ्रॉम लिंब टू लिंब. आता स्क्विरल म्हणजे खारुताई. तिला खार म्हणतात, खारुताई म्हणतात आणि हिंदीमध्ये गिलहरी सुद्धा म्हणतात. द स्क्विरल लिप्स फ्रॉम लिंब टू लिंब. आता स्क्विरल लिप्स म्हणजे झेप घेते, उड्या मारते. लिप्स म्हणजे झेप घेणे, उड्या मारणे. फ्रॉम लिंब टू लिंब. आता लिंब म्हणजे मोठी फांदी, झाडाची फांदी. स्क्विरल म्हणजे खारुताई काय करते. द स्क्विरल लिप्स फ्रॉम लिंब टू लिंब म्हणजे खारुताई किंवा खार, गिलहरी काय करते तर झाडाच्या फांद्यांवरून उड्या मारते. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारते. द स्क्विरल लिप्स फ्रॉम लिंब टू लिंब असा या ओळींचा अर्थ निघतोय. व्हाईल फ्लाईज कॅन क्रॉल स्ट्रेट अप अ वॉल. आता फ्लाईज म्हणजे माशा. आता माशा काय करतात. व्हाईल फ्लाईज कॅन क्रॉल स्ट्रेट अप अ वॉल. माशा काय करू शकतात तर एका सरळ अशा खड्या भिंतीवर सुद्धा त्या रांगू शकतात. फ्लाईज म्हणजे माशा, क्रॉल म्हणजे रांगणे किंवा रेंगाळणे, स्ट्रेट अप अ वॉल म्हणजे सरळ भिंतीवर. व्हाईल फ्लाईज कॅन क्रॉल स्ट्रेट अप अ वॉल म्हणजे माशा सरळ भिंतीवर सुद्धा रांगू शकतात, रेंगाळू शकतात. अँड सील्स कॅन डाइव्ह अँड स्विम. आता सील म्हणजे अगदी बर्फाच्छादित प्रदेश असतो, टुंड्रा प्रदेश म्हणा किंवा ध्रुवीय प्रदेशांमध्ये म्हणजे जिथं 12ही महिने बर्फ असतो, बर्फाच्छादित प्रदेश असतो, तिथला एक तो सस्तन प्राणी आहे सील नावाचा. तो काय करतो. डाइव्ह अँड स्विम. जसं आपण विहिरीत सूर मारतो, डाइव्ह म्हणजे सूर मारणे, अँड स्विम म्हणजे पोहणे. जसं आपण विहिरीत सूर मारतो आणि पोहतो तशा प्रकारे हा सील प्राणी सूर मारतो आणि
पाण्यात पोहतो. द वॉर्म ही विगल्स ऑल अराउंड. आता वॉर्म म्हणजे अळी. विगल्स म्हणजे वळवळ करणे, वळवळणे. ऑल अराउंड म्हणजे सगळीकडे. द वॉर्म ही विगल्स ऑल अराउंड म्हणजे अळी जी असते ती सगळीकडे वळवळ करत फिरत असते, वळवळत फिरत असते. विगल्स म्हणजे वळवळ करणे किंवा वळवळणे. वॉर्म म्हणजे अळी. अळी सगळीकडे वळवळ करत फिरत असते, वळवळत असते. द मंकी स्विंग्स बाय हिज टेल. मंकी म्हणजे माकड, आपल्याला माहित आहे. मंकी स्विंग्स बाय हिज टेल. स्विंग्स म्हणजे झोका घेणे किंवा झुलणे. हिज टेल म्हणजे शेपटी. माकड काय करतो तर त्याच्या शेपटीने सुद्धा झुला घेऊ शकतो, झोका घेऊ शकतो. द मंकी स्विंग्स बाय हिज टेल. माकड त्याच्या शेपटीने सुद्धा झोका घेऊ शकतो. अँड बर्ड्स मे हॉप अपॉन द ग्राउंड. अँड बर्ड्स मे हॉप अपॉन द ग्राउंड. आता हॉप म्हणजे काय? उड्या मारणे. बर्ड्स म्हणजे पक्षी, हॉप म्हणजे उड्या मारणे. अपॉन द ग्राउंड म्हणजे जमीन. पक्षी काय करतात तर जमिनीवर उड्या मारतात. पक्षी जमिनीवर उड्या मारू शकतात. बर्ड्स मे हॉप अपॉन द ग्राउंड. पक्षी जमिनीवर उड्या मारू शकतात. और स्प्रेड दिअर विंग्स अँड सेल. और स्प्रेड म्हणजे पसरवणे. स्प्रेड दिअर विंग्स म्हणजे पंख. अँड सेल म्हणजे प्रवासाला जाणे, उडत जाणे. तर पक्षी काय करू शकतात? अँड बर्ड्स मे हॉप अपॉन द ग्राउंड और स्प्रेड दिअर विंग्स अँड सेल. किंवा ते आपले पंख पसरवून उडत जाऊ शकतात, प्रवास करू शकतात. पक्षी काय करू शकतात तर पक्षी जमिनीवर उड्या मारू शकतात किंवा आपले पंख पसरवून आकाशात उडत जाऊ शकतात. बट बॉईज अँड गर्ल्स हॅव मच मोर फन. बट बॉईज अँड गर्ल्स हॅव मच मोर फन. बॉईज म्हणजे मुले, गर्ल्स म्हणजे मुली. फन म्हणजे मजा. बट म्हणजे परंतु. बट बॉईज अँड गर्ल्स हॅव मच मोर फन. इथं म्हटलेलं कवीनं काय? पण मुलं आणि मुली यांची खूप जास्त मजा आहे. ह्या सर्व प्राण्यांपेक्षा मुलं आणि मुलींची खूप जास्त मजा आहे. कसं तर बघूया. दे लीप अँड डान्स. दे लीप अँड डान्स अँड वॉक अँड रन. मग कशी मजा आहे मुलांची? तर लीप म्हणजे मुलं आणि मुली उड्या मारू शकतात. लीप म्हणजे उड्या मारणे. अँड डान्स म्हणजे नाचू शकतात, नृत्य करू शकतात. अँड वॉक चालू शकतात. अँड रन पळू शकतात. मुलांची खूपच मजा आहे. का तर ते उड्या मारू शकतात, नाचू शकतात, चालू शकतात आणि पळू शकतात. असं या कवितेचा अर्थ आहे. हाऊ क्रिएचर्स मूव्ह. आणि व्हिडिओवर आलात तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन घेण्यासाठी नोटिफिकेशन बटन ऑन करा. व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे पुढचे व्हिडिओ मी आणत राहीन. व्हिडिओवर आल्याबद्दल धन्यवाद.